मुंबई येथे राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस हवालदार भरत कोमल पवार वय वर्षे 42 मुंबईत लोकल रेल्वेचा धक्का बसल्याने अपघाती निधन झाले। सटाणा येथील शरदनगर भागात वास्तव्यास असलेले भरत कोमल पवार हे मुंबईच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या बटालियनमध्ये आपले कर्तव्य बजावत होते। सध्या सांताक्रूज शहर पोलीस ठाण्यात सांताक्रूज स्टॉयकिंग म्हणून कार्यरत होते। काल दुपारी कर्तव्य बजावत असताना लघुशंकेसाठी रेल्वे लाईन लगत गेले असता लोकल गाडी क्रमांक 9056 चा धक्का बसल्याने डोक्यास व हातापायाला गंभीर मार लागला। त्यांना तातडीने मुंबई येथील कपूर रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले, पण दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली असे तेथील पोलीस डॉक्टरांनी सांगितले आहे। ही घटना वाऱ्यासारखी सटाणा शहरात पसरताच मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत होती। शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सटाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे। अवघ्या 4 वर्षांचा मुलाने अग्निदाग दिला त्यावेळी सर्वच जनतेचे अश्रू अनावर झाले। यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दल व मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली। सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांनी भरत पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी गोपनीय शाखेचे अशोक चौरे, हरी शिंदे, तलाठी जयप्रकाश सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, हजारो नागरिक उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चेतन दानी, बागलाण।